दमलास का? हो आजोबा. चला मग जाऊ घरी. नको, घरी कंटाळा येतो. अरे कंटाळा येतो? मग तुमचं ते कार्टून नेटवर्क आहे ते पहा की. कार्टून नेटवर्क छोटी मुलं बघतात. आता मी मोठा झालोय. मोठा झालो का? बर मग ते तुझे व्हिडिओ गेम खेळू. ते तुमच्या मुलीने लपवून ठेवलंय. माझ्या मुलीने? म्हणजे माझ्या आईने. हो 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 हो. तुम्ही त्याच्याकडे सोडा आजोबा. अरे आधी इथे बसा आणि मला एक मस्त गोष्ट सांगा. गोष्ट सांगू? कुठली गोष्ट सांगू? म्हणजे पौराणिक गोष्ट सांगू, ऐतिहासिक सांगू की आधुनिक सांगू? कुठलीही सांगा. कुठलीही. मग अफगाणिस्तानातून निघालेल्या अहमद शाह अब्दालीची आणि पुण्यातल्या पेशव्यांची सांगतो. आजोबा, माझं वय काय आणि तुम्ही सांगताय काय? बर मग तू सांग कुठली सांगू? सिंड्रेला, हिमगौरी आणि सात बुटके. कुठलीही नाही आठवली तर चांदोबाची सांगा एखादी. नाही 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 नाही, तुला लढाईचीच गोष्ट सांगितली पाहिजे. कारण ज्या सोसायटी मध्ये तू राहतोयस ना तिकडे अरे हेच घडतं. तर काय झालं माहितीये का? हा. पुण्यातून निघालेल्या आपल्या पेशव्यांची आणि अफगाणिस्तानातून निघालेल्या अहमद शाह अब्दालीची. हे अफगाणिस्तान कुठे आलं? हे बघ, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी नंतर देतो. नाही ते इतिहासातून भूगोलात कधी शिरलो हे मला कळायचं सुद्धा नाही. तर पानिपतावरती आपले पेशवा आणि अब्दाली असे समोरासमोर उभे. धुडुम धुडुम तोफांचे आवाज, खडंग 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 तलवारीचा खणखणाट, बंदुकीच्या फैरी, घोड्याचं खिंकाळणं, असं सगळं चालू आहे. आई शपथ आजोबा, मी हे सगळं पाहिलंय. अरे 1761 मध्ये माझे आजोबा सुद्धा जन्माला आलेले नव्हते. मग तू कसं पाहणार पानिपतावरती काय घडलंय ते? पानिपतावर नाही, आपल्या सोसायटीत आपल्या घरात पाहिल्यासारखं वाटतंय मला. आपल्या घरात? कोणत्या चॅनल वरती? नॅशनल जिओग्राफिक की डिस्कवरी? आजोबा प्लीज, डिस्कवरीवर प्राणी दाखवतात, जनावर नाही. मी हे सगळं रिअल पाहिलंय आपल्या घरात. रिअल रिअल? आपल्या घरात? तुम्ही तुमचे डोळे मिटा. अरे मिटा ना, मग तुम्हालाही दिसेल. दिसले ना? अरे ह्या असल्या लढाया तर 17व्या शतकापेक्षाही कित्येक वर्ष जुन्या आहेत. अच्छा, म्हणजे किती जुनी? किती जुन्या म्हणजे आकाशामध्ये चंद्र, सूर्य, तारे, पृथ्वी हे कधीपासून आहेत हे जसं कुणाला सांगता येणार नाही ना, तसं सासू आणि सुनेची ही लढाई कधीपासून चालली हे ब्रह्मदेवालाही सांगता येणार नाही. या लढाईत कोण जिंकत? कोण जिंकत ते माहित नाही, पण या लढाईत सासरा आणि मुलगा दोघे धारातीर्थी पडतात एवढं मात्र नक्की. या लढाईबद्दल काहीतरी सांगा ना मला. तुला सांगायची काही गरज नाहीये बाळा, कारण कधी ना कधी तुला सुद्धा या लढाईत सामील व्हायचंच आहे. पण तुम्ही कसं म्हणता की ही लढाई प्रत्येक घरात होते? काय माहितीये का, घर घर म्हणतात ते जेव्हापासून आहे ना तेव्हापासून प्रत्येक घरामध्ये सासू सुनेचा हा सात्विक सोहळा हा पार पडतोच. पण एक तरी घर असेल ना जिथे अशी लढाई होत नाही. असं एखादं घर असेल बाबा, कोणास ठाऊक. काही जण म्हणतात की नाही की मी उडती तबकडी पाहिली, देव पाहिला, भूत पाहिली, तसं असं एखादं घर असेल. पण आपल्या सोसायटीत असं दुर्मिळ घर आहे का?
आई आई नाही म्हणजे ते काय कमी होतं ग त्या मुलीमध्ये? काय जास्त होतं? नाही म्हणजे तू म्हणतेस त्याप्रमाणे नाकी डोळी नीटच होती, चष्मा नव्हता, दिसायलाही तशी बरी होती, शिक्षण उत्तम झालेलं आहे, थोडक्यात गृहकृत्य दक्ष आहे. तिच्यात खोट काढण्यासारखं काय होतं? हो ना, म्हणजे एकदम आपली ते तरा निघून आलीस. हे आपलं म्हणजे ते पोहे सुद्धा नीट खाऊन दिले नाहीस. मुलगी पाहायला गेलो होतो का पोहे खायला गेलो होतो? आणि मुलगी पाहिलीत, आई पाहिलीत तिची? पाहिली की छान होती. तुम्हाला छान वाटणारच हो. स्लीवलेस ब्लाउज घातला होता, अशी चापून चोपून साडी नेसली होती, आणि दंडावर बाजू बंद, त्यात एवढा मोठा पाचू. हो, तो पण हिरवा. चोंबड्या, तू कधी पाहिलास रे? मी कशाला पाहिलं पाहिजे? बाईसाहेबांनी पाहिलं म्हणजे पाहिलं ना. आता त्यांनी पाहिलं म्हणजे पाहिलं ना, मी कशाला पाहायला पाहिजे? तू जर गप्प बस रे. हे सगळं आपल्याला दाखवायला चाललं होतं. आमच्याकडे काय काय आहे, किती किती आहे, हेच चाललं होतं ना सगळं. अशा बायका नंतर जावयाला घर जावई करून घेतात. आमच्या कोकणात एक म्हण असता. तू गप्पा बसतोस का जरा? आई त्या मुलीत तर काही कमी नव्हती ना ग? हो, मला पण अच्छा, म्हणजे मी चूक आहे आणि तुम्ही बरोबर आहात. तुम्हाला आवडली का मुलगी? मग होकार कळवून टाका. नाही आई, आई मला वाटतं तूच बरोबर आहेस. ती मुलगी काही तितकीशी बरी नव्हती, उंचीलाही जरा कमीच होती आणि रंगही काय गव्हाळच होता. नाकी डोळी म्हणशील तर तीही थोडी गडबडच होती. अर्थात शिक्षण थोडं जास्त झालेलं आहे, पण शिक्षण म्हणजेच सगळं काही नाही, नाही का? अरे तू बघत कशी मुलगी शोधून आणते मी तुझ्यासाठी. चला, चिरंजीव कपडे बदलायला चला. चोंबड्या बाबांनो आशिक झाला, देख रे कैसी सुंदर बाला लेके आला. चोंबड्या बाबांनो. ओ कुमार सानू, ओ हिमेश, हे कोण आहे रे? फेकून मारून टाक. अच्छा, तुम्ही होय? हे चोंबड्या, अरे ताजा स्कोर काय? नॉट आउट 70. काय म्हणजे आज पुन्हा नकार? मग काय करणार? हे बघा, बाईनं कुंकवाला आणि बापेनं चहाला कधीच नाही म्हणू नये. पण या साने काकू आपल्या अभिजितच्या नावानं कुंकू लावणारीलाच नकार देत सुटलेत. अरे बापरे, मग आता रे? तुमची गॅलरी बेकायदेशीर आहे का हो जोशी? का म्हणून? गेल्या महिन्यात 6,393 रुपये 37 पैसे एवढा मोठा प्रॉपर्टी टॅक्स भरलाय मी. गॅलरी तुझच नाही, महापालिकेत जाऊन मी स्वतः भरलाय. मग आमची गॅलरी बेकायदेशीर होईलच कशी? नाही ना? मग उद्या म्युन्सिपाल्टीचे लोक येतील आणि तोडतील अशी चिंता कशाला आहे चेहऱ्यावर? हा, ते सानेचं पोरगण सुन बघून गेल ना, आपल्याला कशाला हवत नसत्या पंचायती? अरे असं नाही, शेजार धर्म म्हणून काही आहे की नाही? ए चोंबड्या, नक्की काय झालं रे? म्हणजे माशी शिंकली कुठं? बाजूबंदावर. म्हणजे बाजूबंदातला खडा नाडला आणि अभिजितल्या वरातीतला घोडा आडला. अगो बाई, काय? अरे काय झालं ते नक्की सांग की.
चोमड्या बाबानू आशिक झाला, देख रे कैसी सुंदर बाला लेके आला चोमड्या दादानू. अरे देवा, त्याला कशाला त्रास देत आहे? त्यांनी वर गाठी बांधून ठेवल्या, पण या साने काकू या सगळ्या गाठींचा गुंता करतायत. आजोबा, हा चोमडा असं कसा सगळ्यांच्या घरी जाऊन चोमडेपणा करतो? अरे तो नुसता चोमड्या नाहीये, आपल्या सोसायटीचा नारायण सुद्धा आहे. खबरी काढणारा बहरजी नाईक आहे, पण कळीचा नारद आहे रे. आपल्यातले सगळे चांगले गुण लावा लाव्या करून वाया घालवतो. मला एक कळत नाहीये, त्याला भांडणं लावून काय मिळतं? मला सांग, तुला जेवून काय मिळतं? समाधान. तेच ह्या चोमड्याला मिळतं. अरे समोरच्याकडून काहीतरी नवीन नवीन खबरा काढल्या ना की ह्याचं पोट भरतं आणि ह्याला समाधान मिळतं. असा हा आपला चोमड्या. काय फालतूपणा करताय आजोबा? तुम्ही मला लढाईची गोष्ट सांगा ना. अरे हो, तर पानिपताच्या युद्धामध्ये आपले मराठे आणि अफगाणी असे समोरासमोर उभे, सगळीकडनं घोषणा होत आहेत, रक्त उसळतंय. अरे कुलकर्णी काकू. काय म्हणताय आजोबा? वॉर मध्ये कुलकर्णी काकू पण होत्या? होतीच मरत, मस्करी करतोस काय? अरे मी म्हंटल कुलकर्णी काकू आल्या त्या बघ. काय सबिता, मंडईतून वाटतं? हो, काय करणार? घरच्या होम मिनिस्टरचा हुकूम, मग मंडईत न जाऊन सांगू कुणाला? हो हो हो. तुमची कंबर पाठ कशी आहे? काय चाललंय चाललंय. अलीकडे जरा दोरीच्या उड्या मारणं बंद केलंय. काळजी घ्या आजोबा तुमच्या तब्येतीची. हो बर, येते मी. हो. काय ग, आलीस तू? काही बोलू नका माझ्याशी. काय ग बाई, काय झालं? तुम्हाला म्हटलं होतं ना मंडईत नका जाऊ म्हणून. सॉरी. काय सॉरी? द्या तो डबा. जड आहे हा, घे. हो, पिशवी द्या. काय आजोबा, कसे आहात? हो बरं आहे बरं आहे. चला. तुझा मी येते. हो. बचना है हसीनो लिमये में आ गया, हुस्न का आशिक हुस्न का दुश्मन, अपनी अदा है औरों से जुदा. काय आजोबा, हं. नातूला तत्वज्ञान शिकवत आहे? अरे तत्वज्ञान कुठचं, सामान्य ज्ञान शिकवतोय. अजून जीवनाच्या लढाया लढायच्या त्याला बाबा. पण काय, आपण कुठे निघाला दिवे लावायला? बचना है हसीनो लिमये में आ गया. अरे चोमड्या, हे चोमड्या, ऐक. अरे असा काय हा? ह्याला प्रश्न विचारला, त्याचं उत्तर न देताच गेला. आजोबा, तुम्ही ऐकलं ना त्यांनी काय सांगितलं? लिमय में आ गया, म्हणजे तो लिमय काकूकडे गेलाय. म्हणजे लिमयांकडे गेली स्वारी. लिमये, उपमा खाऊन घ्या, थंड होतोय. आणि औषधं घेतली? हो घेतो ना, खाल्ल्यावर घेतो. ती आधी औषधं घ्या, तुम्ही विसरता नेहमी. नाही नाही, ए, त्या गोळ्या तिथंच राहिल्या बघ. अहो पण मग येऊन इथे घ्या ना, त्या विसरता तुम्ही. अरे रामा देवा पांडुरंगा, चला. किती पाय हलवते आहे. लिमये, खाताना वाचू नये हो. काय हे? ए, खाताना वाचलं ना की माझी भूक वाढते. हा. आणि फोन तुम्हाला मी सगळ्यांना सांगते, काम झालं की तर मीच ठेवत जा. कुणी ऐकत नाही माझं. अहो बाई, तुम्ही आता शाळेतनं रिटायर झालाय, एवढं लक्षात ठेवा. हा, आणि सारखी विद्यार्थ्यांसारखी मला शिस्त लावू नका.
माझ्या सगळ्या खोडकर विद्यार्थ्यांपेक्षा ना तुम्ही सगळ्यात जास्त बेशिस्तात लिमये. मग काय आता उठा बसा काढू का अंगठ्या धरून उभं राहू तुझ्या समोर? तुमच्याशी मला बोलायचंच नाही. गेले 30 वर्ष दिवसातनं कमीत कमी 3 वेळा तरी हे वाक्य मी ऐकतोय. सत्य आहे. या देवा महाराजा. उघडलं का? या तोमडे महाराज. काय उशीर झालाय आपल्याला आज? नाही काही नाही, साने काकू घरी नव्हते ना, मग कुलकर्णी काकूंकडे गेलो तर ते त्यांच्या सुनेबरोबर बगीचात फिरायला गेल्या होत्या. हा, आणि मग नंतर साने काकूंकडे गेलो, जोशांकडे गेलो आणि मग तिथं त्यांचं मला वाटलं जेवण झाली असतील, पण झाली नव्हती. मग ताटं वाढली आणि मग परत इकडं आलो ना त्यात म्हणून उशीर झाला ना मला. कळलंय मला सगळं कळलंय. आता लादी घे भुसाला चट चट चट, पायाला सगळं चरचरतंय माझ्या मागासपासून. आणि महत्वाचं म्हणजे साने काकूने अभिजितसाठी एक 73वी मुलगी नाकारली, कारण मुलीच्या आईने हातात बाजूबंद घातला होता आणि त्या बाजूबंदामध्ये एवढा मोठा पाचूचा खडा होता, तो सगळ्यांना दिसावा म्हणून मुलीच्या आईने लांड्या बायांचा ब्लाऊज घातला होता. बरोबर? सुरू झाली यांची चोमडेगिरी. मला सगळं कळलंय. परत परत तेच सांगून माझा वेळ खाऊ नकोस. हे तुम्हाला कसं कळलं? जोशी, बापट, साने, कुलकर्णी आणि मग घाटपांडे असं सगळ्यांनी मिळून मला फोन केला होता. आईला म्हणजे सगळ्या सोसायटीला कळलं. कसं कळतं ना त्यांना? आहे ना, सगळ्यांकडे वरकामाला एकच माणूस असतो ना. चला हे घे. हा द्या. चल जाऊन येतो. कुठे निघाला? दूध आणायला, नंतर विसरायला नको. अरे वा, हेही नसे थोडके. का एवढं वाकड्यात का बोलताय? वाकड्यात नाही, गोळ्या घ्यायला विसरलेत. अगं आल्यावर घेणारच होतो मी त्या. आल्यावर घ्यायच्या आणखीन 3 गोळ्या बाकी आहेत. घ्या बोलून घ्या. तुमचे दिवस आहेत, करा दादागिरी. आमची सोनबाई येऊ देत, बघ आमची पार्टी कशी स्ट्रॉंग होती की नाही. सून येईल तेव्हा येऊ दे, सध्या लेकाला विचारा कुठे येतो.